जळगाव शहर आणि ग्रामीण भाग वेगाने विकसित होत असून शिक्षण क्षेत्रात शाळा व कॉलेजांची संख्या वाढत आहे। मात्र या विकासासोबत वाहतुकीची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहेत। विशेषतः ग्रामीण भागातील अरुंद रस्त्यामुळे शाळा परिसरात विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। बेन्सन्स इंटरनॅशनल स्कूल आणि बेनकनहळ्ली ग्रामपंचायत यांच्या वतीने बेनकनहळ्ली क्रॉस येथे साइन बोर्ड्स लावण्यात आले। या बोर्डवर अवजड वाहनांना वेग नियंत्रणाचे निर्देश देण्यात आले असून शाळा सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेस वाहन हळू चालवावीत किंवा पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे। बेनकनहळ्ली ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लप्पा पाटील यांनी या समस्यावर आपले मत व्यक्त केले। नमस्ते, मी यल्लप्पा पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष बेनकनहळ्ली, आणि या ठिकाणी आपल्या बेनकनहळ्ली ग्रामपंचायतचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। उपाध्यक्ष मॅडम पण उपस्थित आहेत आणि बेन्सन्स स्कूलचे प्रिन्सिपल आणि टीचर्स सर्व स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहेत। तर आज या ठिकाणी आपल्या या बेनकनहळ्ली टू सावगाव हा रोड अति अरुंद असल्या कारणाने या ठिकाणी स्कूलच्या मार्फत आम्ही या ठिकाणी बोर्डाचं अनावरण करत आहे। तर या ठिकाणी मोठ्या मोठ्या हेवी व्हेकल्स या ठिकाणी पास होत आहेत आणि त्या ठिकाणी स्कूल असल्या कारणाने स्टुडंट्स वगैरे असतात तेव्हा धोका होण्याची संभावना आहे। परवाच आम्ही ट्रॅफिक पोलीस स्टेशनला स्कूल आणि ग्रामपंचायत मिळून PSIना या ठिकाणी बोलून ही समस्या पुढं सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला होता। तर या ठिकाणी जे मोठे लॉरीज आहेत, मालवाहू जे गुड्स गाड्या आहेत त्या दुसऱ्या रूटनं जाण्याऐवजी या रूटनं जात आहेत। तर त्या गाड्या या ठिकाणी कंप्लीट बंद व्हायला पाहिजेत आणि मध्येच एक पूल पण धोकादायक झालेला आहे। तर PWने तात्काळ या ठिकाणी पाहणी करून ते ब्रिज करण्याची आमची समस्या सॉल्व करावी, कारण त्या ठिकाणी बस वगैरे त्या खाली ब्रिजवरून पडण्याची फार मोठी धोका होण्याचा संभावना या ठिकाणी उद्भवू शकतो, कारण रस्ता पण लहान आहे। एक गाडी गेली तरी दुसरी गाडी पास होत नाही आहे। तर सर्व वाहनधारकांना मी आवाहन करू इच्छितो ग्रामपंचायतच्या मार्फत, तर मोठ्या गाड्या या ठिकाणी या रोडनं न घालता आपला जो रूट ठरलेला आहे त्या रूटनंच जाव्या, कारण स्कूल सुटल्यानंतर त्या ठिकाणी स्टुडंट्स फार गर्दी झालेली असते आणि त्या ठिकाणी ॲक्सिडेंट वगैरे होण्याच्या संभावना आहेत। त्यासाठी आपण एक प्रिकॉशन म्हणून आपण या ठिकाणी बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। या ठिकाणी परत स्कूलच्या ठिकाणी आणि सावगाव एंट्रन्सला पण लावलेला आहे। तर सर्व वाहनधारकांना मी आवाहन करू इच्छितो, आपण मोठ्या हेवी गाड्या या ठिकाणी न घालता आपला जो रूट ठरलेला आहे त्या रूट मार्फत आपण आपल्या गाड्या घेऊन जाव्या। तर महेश कोलकार यांनी स्थानिक गोडाऊन मधून येणाऱ्या अवजड वाहनांमुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाची माहिती दिली। ಇವತ್ತಿನ ದಿನ ಬೆನಕನಹಳ್ಳಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಏನು ಒಂದು ಸಾಂಗಾವ್ ರೋಡ್ನಲ್ಲಿ ಬೆನ್ಸನ್ಸ್ ಸ್ಕೂಲ್ ಇದೆ, ಅದೇ ರೀತಿ ಮತ್ತೊಂದು ಸಂಸ್ಥೆ ಸ್ಕೂಲು ಸಹಿತ ಇದೆ। ಇಲ್ಲಿ LKG ಇಂದ ಹಿಡಿದು 10th ವರೆಗೂ ಸಹಿತ ಸ್ಕೂಲ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬಹಳ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ವಿಷಯ, ಇವತ್ತು ಸಾಗರ್ ಗುಡೌನ್ FCI ಗುಡೌನ್ ಅಂತ ಒಂದು ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಲೆವೆಲ್ ಗುಡೌನ್ ಇರುವುದರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಹೆವಿ ವೆಹಿಕಲ್ ಅಂದರೆ ಟ್ರಕ್ ಆಗಲಿ ಇನ್ನಿತರ ಟ್ರಕ್ ಅವು ಇವು ಅಂತ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ಮೊನ್ನೆ ದಿನ ಸ್ಕೂಲ್ ಮಕ್ಕಳ ಪ್ರಿಕಾಷನ್ಗೋಸ್ಕರ ಮೊನ್ನೆ ದಿನ ಟ್ರಾಫಿಕ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಅವರು ಬಂದಿದ್ರಂತ, ಬಂದು ಅವರು ಕೂಡ ಈ ಒಂದು ಸಹ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಇದು ಇಲ್ಲಿ ಹೆವಿ ವೆಹಿಕಲ್ ಬರೋದರಿಂದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ಧೋಕಾದಾಯಕ ಸಂಗತಿ ಇರುವುದರಿಂದ ಅದಕ್ಕಾಗಿ ಇದನ್ನ ಎಲ್ಲ ಪರಿಗಣಿಸಿ ಈ ಒಂದು ರೋಡಿನಲ್ಲಿ ಹೆವಿ ವೆಹಿಕಲ್ ಅನ್ನು ಬ್ಯಾನ್ ಮಾಡೋಣ ಅನ್ನೋ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಟ್ರಾಫಿಕ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಅವರು ಒಂದು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ನಾವು ಬೆನಕನಹಳ್ಳಿ ಮೇನ್ ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ಸಾಂಗಾವ್ ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ಗೆ ಒಂದು ಬೋರ್ಡ್ ಹಾಕಿದ್ದೀವಿ। ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಹೆವಿ ವೆಹಿಕಲ್ ಈ ಕಡೆ ಬರಬಾರ್ದು, ಅವರಿಗೆ ಯಾವ ರೂಟೇಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೋ ಆ ರೂಟೇಷನ್ ಹೊರಗಿನ ರೂಟೇಷನ್ ಹೆವಿ ವೆಹಿಕಲ್ ಹೊರಗಡೆಯಿಂದ ಹೋಗಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ वतीಯಿಂದ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮಸ್ಥರ वतीಯಿಂದ ನಾವು ಎಲ್ಲ ಹೆವಿ ವೆಹಿಕಲ್ ಮಾಲೀಕರಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೀವಿ। बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमीच्या डायरेक्टर रचना गोरले यांनी सांगितले की मुलांच्या सुरक्षतेसाठी हे साइन बोर्ड्स लावण्यात आले असून
यामुळे शाळांना मोठा फायदा होईल. Good morning. We are all here today from Benson's International Academy to install this signboard for the safety of our children. As this road is very narrow and there are very many heavy vehicles which ply on this road, for safety reason we have installed these board signs, because there are quite sharp turns on this road and vehicle speed is quite on a high speed, and we have our children plying on cycles to the school. So for their safety reason, we have install this signboard as a precautionary sign for the vehicles to slow down as they are plying on this road. This measure is been safely taken for the 2 schools which are on this road, that is Benson's International Academy, and one more school is also there. For the safety of this children, we have installed this signboard, and we request all the vehicles that ply across this road to kindly be to keep a check on the speed limits as they apply on this road. So we kindly request everyone to follow the traffic rules for the safety of our children. Thank you. या उपक्रमामुळे वाहतुकीवर नियंत्रण येईल, विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढेल आणि अवजड वाहनांमुळे होणारा त्रास कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, वॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव.